आदे आदे आदे. अरे काय म्हणते पूजा? अरे कवाची वाट बघते मी तुझी. फोन पण नव्हता माझ्याकडे तुला फोन करायला. अरे फोनचं काय झालंय? अरे फुटलाय ते फोन, त्याच्यामुळे ते नीट करायला टाकलाय. मग घरात जाऊन बसायचं की मग. अरे नाही, माझं जरा तुझ्याकडेच महत्वाचं काम होतं. काय घरी गेले असते पण उगाच तुझ्या बायकोला वेगळा संशय आला असता आणि माझ्यामुळे तुमच्यात वाद नको ना रे. बरं बोल, काय म्हणते? अरे पोरींच्या शाळेची फी भरायची मला बरं आणि माझ्याकडे पैसे पण नाही आहेत आता तेवढं. किती भरायची फीस? 12,500 रुपये. 12,500 ना? ठीक आहे, भरतो मी. अरे पण उद्या सकाळी सकाळी शाळेत जातो मी, काहीच काळजी करू नको. लय बरं होईल बरं का रे. तू ना नेहमीच माझ्या मदतीला धावून येतोस बघ. अगं तुझ्यासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं मग? तू ना खरंच लय मोठा आधार आहेस बघ माझा. यांना मी आता सांगूनच येते बघ, म्हणजे त्यांना पण जरा. काय म्हणतात दाजी कसेत? त्यांचं काय दुखू चालू आहे अरे त्यांचं पण. त्यांना पण दवाखान्यात न्यायचंय पण हे पैशामुळं काहीच चालना झालंय माझं डोकं. घेऊन जाऊ आपण, मी आहे ना. मी कशासाठी आहे? काय म्हणतो सुंदर काका? काय नाही, बोलत होतो. हा त्या भेटली होती. नाही असं काही नाही, आता काय काय त्याला काय. थोडस गडबड येते मी जरा. आम्हाला बी घाई पण म्हणलं तर थांबाव बघावं काय नवं जुनं रस्त्यावर आलं होतं कळतच. येऊ का? हा भाऊ, लोक लयच वेगळ्या नजरेने बघायला लागले तर. लोकांचं काय काय, लोकांना काहीतरी चर्चा करायला काहीतरी विषय लागतात. बर मी जाते, उगाच माझ्यामुळे तुझ्या घरात वाद नको. आता काय पाय जाणार आहेस? बस चल, सोडतो. अरे नाही नाही राहू दे, मी सोड, जाईन. तुझ्या आता चहा घ्यायचा आणि दाजींना पण भेटायची. अरे उगाच कशाला तुला लोड. बघितलं लोक आधीच कसे बोलतात ते. बस तू बस. दाजींना नाही ना, पुढच्या आठवड्यातच आपण घेऊन जाऊ दवाखान्यात पुण्याला वगैरे. अरे नको नको, लय खर्च येईल बघ पुण्याला गेल्यावर. खर्च महत्वाचा आहे का पैसे महत्वाचे? आपलं पैसे महत्वाचे का माणूस महत्वाचा आहे? बरोबर आहे तुझं, पण तरी तुझे उपकार कसं फेडणार मी? जाऊ आपण, काय उपकार फेडायची काय गरज आहे का? पाहिलं का तो प्रकार काय चालला होता? घरी सोन्यासारखी बायको काय आहे, करते? कसं नाही प्रपंच करायचं होते दुसऱ्याच्या बायाच्या भानगडीत राहू. पैसे देत होती ती. मग परत म्हणलं दवाखान्यात काहीतरी घेऊन जातोय नवऱ्याला. हा, मग आपण एक काम का केलं तर याच्या घरीच सांगू. त्यांना समजलं तर बरं, नाही तर परत चोराच्या उलटे बॉम्बा. सांगायचं काम आपले, समजू नाही तर नाही समजू. बायांची जात आहे ना, उलट सांगायला गेले आपल्याला उलट टांगायला येते. आमच्या पोरं आळ घ्यायला निघाले आणि तिची बदनामी करायला निघाले, मी डोक्याला खुराक. अहो पण हे पुण्याचा पार आहे, आपण काय कोणाचं वाईट करतोय काय? बघू ऐकलं तर ठीक, नाही तर अजिबात काळजी नाही करायची. आपण सांगून देऊ, काय होईन ती होईन, पुढे बघू. मला नाही वाटत होते ती आता बायको तरी समजत ऐकून पण ती आई तिची माझ्या पोराची बदनामी करायला निघाली ना, असं झालं. आईचं लय लाडाचं आहे ना, तर वाहून द्या ना मग धिंगाणा झाला तर. आपल्याला काय करायचं, आपलं फक्त सांगायचं काम आहे, तेवढं करू आपण. बघू आता ते लेकराकडे पाहून किंवा अहो एखाद्याचं परपंचाचं वाटलं होईल राव. पोरगी मर ती कष्ट करते बाहेर झक लोटवान का इकडं असा उद्योग करतोय, पण आपलं सांगणं काम आहे ना. आपण काय वाईट बोलतोय का? चांगल्यासाठी सांगायचं आपल्याला. पटलं तर पटलं. काहीच काम धंदा करीत नाही, उठलं की बोंबलत फिरत, उठलं की त्या बायांनी दार दूर धरायचं सगळं. ती गुरु शेतीचे पैसे इकडे घालून टाकीन ती. आता कांद्याचे पैसे झाले ते चांगले, नको वाटलं व्हायला राव. आपण घर सांगू नाही आणि मग निदान घराच काम असली धंदी सुट्टी झाला. इकडे अख्खे पैसे. तुम्ही चला ना, ऐका मी सांगतो, तुम्ही तुमचा नाही दाडा झाला. काय मला तर ना हे असले ना लोकांना पटत नाही, खरं सांगायला गेलं परत म्हणा आमचं एवढं चांगलं लेकरून तुम्ही निघाले त्याची हे करायला आणि ती करायला. बाय पप्पाला आपलं सांगणं काम आहे. एखाद्या वाईट मार्गाला नाही गेलं पाहिजे. काम त्यांची काहीतरी मरत. अगं ये, कंस खुडायचेत बाई. बस हे कुठं मुडदा उलटलाय काय माहिती. आता हे सगळे काम आपणच करायचे का? हा तेच म्हणलं, हे मुडदा कुठं काम करताना मरताना इथं आईन बायको काय चाललंय, तेच काय चाललंय. पोरग काय तिकडे करते उद्योग माहितीये का? अहो भाऊजी काय झालंय? काय झालं? कोणाचं पोरग? तुमचं हिचा नवरा. काय झालं? आता कसं सांगू? तोंडाने सांगाल, कसं सांगू? मर ती एवढं कष्ट करते, दुसऱ्याच्या बाया बरोबर घेऊन फिरते त्यांना. काय
आता काय सांगायचं, आता डोळ्याने पाहिलं म्हणून. काय पण काय बोलता तुम्ही? मला वाटलं नव्हतं. हो का, ही म्हणत होती त्यांच्या घरी नको जाऊ, नाही यांना पटत खरं आपल्या सांगितल्यावर. पटणार नाही, पण म्हणलं चांगल्या कामाला पटन. तुमच्या डोळ्याने बघितलं माझं डोळ्याने पोरगं म्हणजे होता. आमच्या सख्या डोळ्याने पाहिले काय दुसऱ्या डोळ्याने पाहिलं काय काय पडलंय आम्हाला? आमच्या आत्या बाई तुम्हाला काय माहिती काय? आम्हाला कशाचं काय माहिती हा हे मुडदा असं करायला लागलं बाहेर जाऊन. एवढंच नाही, त्यांनी पैसे होते, पैसे सुद्धा दिले. कुणाला दिले पैसे? एक बाई होती बा, मग नाव नाही आपल्याला माहिती. बाई माझ्या संसारात असा सत्यानाश झाला आत्या. बघा ते पोरग कुणाला घेऊन फिरतय, हाय का त्याला लाज येऊ दे वाटते या थोडीफार? कार्ट्याला घरी येऊ दे, नाही तर तंगड तोडलं ना तर बघ नावाची बघ मी त्याची आई नाही मग. हा गावातली बाई होती का? आपण नाही ओळखली, तुमची होती ओळखी. नाही, माझ्या ओळखीच नव्हती. एक तर लग्न होत नव्हतं, एकूण तिकून भेटली गरीबाची पोरगी, कसा ना मी नीटनाटका संसार करावा, घर नाही राहायला, आपलं घर बांधावा, आणि ही धंदे असली. अहो ध्यान ठेवा ना त्या पोरावर. तुम्ही त्याच्याशी बोललात का? बोललो ना. मग तुम्ही समजून सांगायचं नाही होय त्याला. आता लेकरांना ह्या गोष्टी समजून सांगायला गेलो, ते परत उलट सुलट बोलत आहेत. प्रेम म्हणलं असतं तुम्हाला काय करायची, मग म्हणजे त्याच्या पैसे तिथं डाली लागावं लागलं असतं आम्हाला. मला पण ते वाटलं हो का, ना, जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगितलं. सांगायचं काम मग होतं, ते निर्णय सांगितलं. तुम्हाला काय घ्यायचं तुमचं तुम्ही घेऊ. बघा बा, नाही, तुम्ही येऊ आता दे त्याला. सासू मी सून. विचारतेच. काय संजू घरी आले काय सांगायचं आता, ही नाना हे पण माझ्या घरी तुम्ही मला फोन करायचा, मी आलो होतो गावात. अहो, ते काय म्हणाले ते तर ऐका ना. काय आलं रे पोरग एका बायला घेऊन चाललो होतो बाबा. मुर्ग माय आलं हा, द्या. नाना पर माझं वाटोळ झालं संसाराचं. मला अजून मी म्हणते माझा नवरा लय चांगला, माझा नवरा लय चांगला. चांगला त्याला घरी तर येऊ दे ना, आपण विचारून त्याला नेमकं काय आहे बाबा तुझं. आता ह्यांनी बघितल्याशिवाय झालं का बाबा? मी एक तर आम्ही म्हणलं सांगावं का नाही सांगावं, बरं सांगायला आलो. सांगितलं ते बरं झालं. मग. समजा कानावर पडलेल्या गोष्टी चांगल्याच असेल, वाईट दिसलं नसेल. वाट अहो, नाना, हे घरीच कुणाला नव्हते, होती म्हणले बाई? येऊ. आपल्या गावात नव्हती ना. नाही ना, आपल्या बाय आपण तर नाही ओळखली. गावात. आमच्या काय ओळखीच नव्हती, पण त्याला ते येऊ पैसे दे. बी देत होता. पैसे हा, मग फी भरतो म्हणला पोराची, परत काही दवाखान्यात चाललो होतो. दवाखान्यात 5-25 हजार रुपये दवाखान्यात दवाखान्यातलं बिल आहे, म्हणलं पुण्याला घेऊन जाऊ. पोराची वाट्याने फी. बोलत चालले होते काय. हो. आता हे काय भानगड आहे हो, माझं तर डोकंच काम करायचं बंद. कांदे पिंदे इकलेत म्हणलं, काय इकलेत काय कांदे पिंदे? पैशाला कुठं अडचण आहे इथे, कांदे आहे, त्याला पगार आहे, त्याला काय रोग आलाय. बघा बघा. त्याला का तुमच्या पगार हिशोबाने. मागत होता आम्ही, बायको सांगायचं. मागत नाही. बायको शानी मिळाली त्याला, 1 मिनिट बी नवरा धाकात नाही ठेवायचा, नुसतं त्याला सोडायचं मोकळा. महानवरा लय चांगला, महानवरा लय. अहो, नाना, आता विश्वास रडून काय आहे. उपयोग आहे काय. त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून मी तशी राहिले ना विश्वासाने. आता मला माहिती का विश्वासाचा एवढा मोठा विश्वासघात होईल म्हणून. तिला कशाला दोष देता, आपलंच कार्ट नीट राहिना. आपलं काय मग काय आता तुझं लग्न व्हायच्या अगोदर सांभाळ. आता लग्न झाल्यावर बी जर बोलायला गेलं तर बायको आम्ही जातो, तुमचं बाप नाही बघा, बोलत होता, आमचं आता सांगायचं काम होतं. चला आपण. त्या दिवशी म्हणले तुम्ही इथले बोल नका अजिबात, काही बोलायचं नाही. बायको देखता कधी पोराला बोलायचं नाही, तशीच बायको पोचवळ घे. आता घे. आपण मी काही वाईट बोलले का? मला काय माहिती कार्ट असं महाग शेण खात असं म्हणून. अरे पण ते असलं नव्हतं राव कधी. असं अहो, कसं काय? नाना तुम्ही का आता हे लोक काय बघितल्याशिवाय सांगतात का? आपण त्यांना बोलल्याशिवाय फोन आपल्याला करा बरं एक त्याला. मिनिट ऐक, आपल्या बी डोळ्यात त्यांनी बघितलंय म्हणून आपण त्यांचं ऐकायचं आणि त्या संग भांडायची. मला चुकीचं वाटतं. आपण नेमकी शहानिशा करू, त्या बाईला बोलून घेऊ, ती कोण बाई आहे त्याला बोलून घेऊन त्याचं बघू ना काय नियोजन आहे फोन नेमकं. करा तुम्ही त्याला आणि बोलवून घ्या बरं. सोन्यासारखी बायको आहे ना, असं लोक नाव ठेवतील ना, असं नाव लोकांनी बघितल्यावर लोक काय म्हणतील. आज हॅलो? आपल्याला सांगितलं गावात करतील. थांब जरशी. कुठे राहत्या, मी आहे इथं गावात आहे. काय करतोय गावात? काय नाही ते आलो होतो, जरा काम होतं. तू एकाच मिनिटात घरी आहे. काय झालं? तू एका मिनिटात घरी आहे, काय प्रश्न विचारू नको. एका मिनिटात आला पाहिजे. झालं काय पण? तू एका मिनिटात घरी येता येईल का तुला, का मी येऊ गावात? मग नाही आलो मी पण. ये लवकर. बरं आलो. बोललं त्याला एकाच मिनिटात घरी ये म्हणून. आणि आपल्या आजवर ना आपली शहानिशा करा, रडायचे काढायचे काही कारण नाही. बघू आपण काय आहे, काय अहो, नाही. ती गोष्ट वेगळी. आता हे 2 माणसं आपल्या घरी येऊन आपल्याला सांगतात, 4 चौघात का सांगणार नाही ते? मग व्हायला सांगेल, पण खरं असलं तर सांगू दे ना त्यांनी. आपण काय नाही म्हणतो का. पण खोटं लोकांना असल्यावर तेवढंच मग पाहिजे काय- नावं ठेवायला. कसं बोभाटा झाला आता. एक तो आलाय. थांब. उतर खाली, उतर तू आधी. तू खाली उतर आधी. उतरतो ना. ती गाडी तिकडे लाव ना. काही तर आली माझ्या. घाला आमच्या अंगावर मारून टाका एकदाच्या. तुम्हाला तेच पाहिजे. अरे काय चाललंय काय तू तुमचं? उतर खाली. दिवसा डावळे. कोणच्या बायाला पैसे देतो आता तू? कोणाला कोणत्या बायाला पुण्याला पैसे नेतो, दिले? दवाखान्यात पैसे? नेतो. ते मग बटन लाव. अगं गुंडी तोडशी आहे माझी. कोणत्या बायला पैसे दिलेस रे? हा मुडद्या रे, एवढे सोन्यासारखी बायको असताना कुठे शेण काय लागलास तू? हा कोण म्हणलं तुला पैसे दिले? ते गावातले लोक सांगायला आले तिथे. काय त्यांचं नाव मला नाव जाणं नाही म्हणून नाव येणं सांगितलं ते त्यांच्या संग भांडण होतं का नव्हतं? आज एक बाया संग बोलला का नाही तू? तुम्हाला माहितीये का ती कोण आहे? तुम्ही मला आधी नीट विचारलं त्या का? पोराला काही आपण फी ते- तू पैसे भरायची द्यायचं काय कसलं कारण काय? आहे? तिच्या पोराची फी भरायची तो काय कारण आहे? तू काय तुम्हाला गरज काय पडली पण दुसऱ्या बाईला गाडीवर बसवायची?
अगं काजल ती माझी मानलेली बहीण आहे. हा खोटं सांगते हे काही- मानलेली बहीण अहो, आहे, नाना काय खरंच मानलेली नाही. बहीण लाव आहे. फोन आहे मानलेली बहीण तर बोलून घे तिला. आम्हाला कधी सांगितलं नाहीस तू की मानलेली बहीण मग आहे घरी गावात का आणायची काय तुला एवढा दिवस राख्या बांधायला का घरी आणली नाही मानलेली बहीण होती मग. तुम्हाला फोन लावून पाहिजे ना. हा लाव फोन. नाही दिले तर बोलून घे. कुठं आली शेजारच्या गावची आहे का? स्पीकर वर टाकतो तुम्हीच बोला. हं. नाही आम्ही नाही, तू बोल आणि तिला इकडे बोलून घे. घरी ये म्हणा आमच्या बहीण आहे ना, बोलून घे. हॅलो हा दादा बोल ना. ऐकलं का? बोल बोल. ताईडे कुठे आहेस? अरे तरी तुझ्या दाजींची तब्येत लय खराब आहे बघ. त्यांना लय ताप आलाय. बरं घेऊन जाऊ त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. माझ्या बायकोला बोलायचंय तुला 1 मिनिट. हा बोल. अरे पण मी कसं बोलू बहिणी संग. एक काम कर आईशी बोल. अरे पण हॅलो असं. हा हा बरं बोला, तुम्ही बोला. धर. हॅलो हा वडील वडील बोलतायत बोल. हा हॅलो हा बोला. आणि तू इथं काय आलती सकाळी? ते काम होतं जरा थोडं. इथं मला मोठा गैरसमज झालाय. गावातल्या लोकांनी याच्या बायकोला इथं घरी येऊन सांगितलंय ती बायको दाना नाचती. आता नेमकी काय आहे काय नाही, तुम्ही खोटं बोलतात का खरं बोलतात? तू 10 मिनिटं येऊ शकते का? मी तुला आधीला आणायला पाठवतो. नाही दुसऱ्याला पाठवतो मी, एखाद्याला आणायला येतो का 10 मिनिटं? येते की येते मी येते. बरं बरं ठीक आहे. ऐक पोरींना पण घेऊन ये पोरींना तिथे. नाही पुरी नको आणू, पुरी काल मोकार एवढं काय गरज नाही. आपल्याला काय मारा करायची आहेत का भांडणं करायची आहेत? येऊ द्या की येते तर घेऊन या का पोरींना. अरे पण पुरी कशाला? बरं बाई नको आणू एकटी ये. मी येते तुझ्या दाजींजवळ. इथं पुरीनं ठेवावं लागेल मला. हा ठीक आहे ये तू ये. आले. झालं तिला माझा बोल. विश्वास नाही बसत तिला येऊ द्या. तिनं फोन उचलला काय म्हणली बोल की दाद्या. आणि काय तुमचा विश्वास बसत नाही? तुम्हाला तिची स्टोरी माहितीये का? ती माझी शाळेतली खरी मैत्रीण आहे. अरे पण तू आम्हाला एक मिनिट, भेटवायचं ना. माझं ऐकून घ्या तुम्ही. माझी ती शाळेतली मैत्रीण आहे. तिचं लग्न झालं 5-6 वर्षापूर्वी. लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांनी तिच्या नवऱ्याला कॅन्सर डिटेक्ट झाला. तिच्या सासू सासऱ्याने त्या नवऱ्याच्या मोठ्या भावाने घराच्या बाहेर काढला अक्षरशः. मग तिला जायचं कुठं? ही गोष्ट ती काय माहेरी सांगू शकत नाही. ही जर खरं असलं ना तर आपल्याला बी पोरगी नाही. आपण तिचं सगळं करू पण खरं पाहिजे फक्त. पण अहो, आवं सगळं मी खरं काय आहे. म्हणते, असं होतं तर आपल्याला सांगायचं नाही पण आणि आणि ठीक आहे एवढं- काही गोष्टी तिला मर्यादा असते. पण ही जर खरं असलं ना तिचं सगळं आपण करू. तिच्या पोरांचं शिक्षण करू आणि तिच्या नवऱ्यात सगळं करू. तिच्या पोरी आहेत ना विद्यानिकेतन शाळेत शिकतात. हा मग ठीक आहे ना. प्रिन्सिपल आपले अवचट साहेब तुमच्या ओळखीचेच आहेत हा, ना हा. तिथले. त्यांना विचारा तुम्ही. त्यांना सगळं माहिती आहे ही कहाणी. येऊ दे ते. बरं येऊन दे ना तिला. बोलत येते ना 10 मिनिटात. ती म्हणते मी कोणाला तरी घेऊन गाडी काळजी करू नको, बोलू ना आपण. तू तर नको ते आले, tension आले, घेऊ. आले. आले. ये का? ये बाई ये नमस्कार. या माझी हे बायको आणि हे आमचे नाना वडील. काय कुठं गं बाई? राहते तू? मी तिकडे गावाच्या बाहेरच्या वस्तीवर राहते. खरंच तू तिची बहीण आहे का? काय झालं? ठेव बरं त्या डोक्यावर हात म्हणा खरंच मी त्याची बहीण आहे म्हणून. ठेवात. अहो खरंच मी त्याची बहीण आहे हो. काय झालं काय पण? अगं नाही, यांनी- आम्हाला गावातल्या 2 लोकांनी येऊन सांगितलं की कोणच्या बाईला पैसे देत होता आणि आमकं करीत होता. तेव्हा आम्ही ही पोरगी लागली थाय थाय नाचायला. अहो नाही, म्हणलं मग बघू काय नियोजन. मी म्हणलं होतं ना दादा तुला गैरसमज होईल म्हणून. पण एवढंच जर होतं तर मग त्यांना घरी आणायचं होतं ना एवढा दिवस. ह्याच्यामुळेच नव्हते येत मी घरी. मी तुमच्या घरीच येणार होते तिला सकाळी. बी तिच्या घरच्यांचा प्रॉब्लेम असेल कोण येईन तिच्या काय हा येईन. सगळं मान्य त्यांनी आहे, मानली अहो, सगळं बहीण. मान्य. ऐका हे ना. बघ घरी असं याच्यासाठीच एक नाही मिनिट आली मी. एक कारण मिनिट की आहे. हा असा गैरसमज होईल. तुम्ही कसली शहानिशा न करता आत्ताच गैरसमज हे बघ. केला. तुम्ही घरी असते तर नसता झाला गैरसमज. ऐका माझं ऐकून घ्या. तू जर अशी बाहेर भेटली, बाहेर त्याच्याकडून पैसे घेतले, 4-4 लोकांनी बघितलं, अहो, मी पैसे आम्हाला नाही येऊन घेतले. हे पण तू काहीतरी बोलले एक गोष्ट ध्यानात धरा बघ. पैसे नाही घेतले हो सत्य होतं म्हणून रोडवर भेटली आणि जर सत्य नसतं ना तर तिने त्याला त्याच्या घरी बोलून घेतला. अहो हे आपल्याला कळतंय, जगाला कळतंय का? जगाचं काय घेणं देणं नाही. ती बहीण भाऊ आहेत ना बस संपला विषय. आपल्याला तू बी कळलंय. मानले पाहिजे त्या आपल्याला गोष्टी. कळले. तू म्हटलं तुझा काय नवरा असा असेल? हा? कान फोडू तुझं. अरे लोकांनी सांगितलं येऊन तसं तशा पद्धतीने. लोक काही सांगतील. तसं नाही अरे पण झालं. हिनं विश्वास आपल्याला ठेवला नको पाहिजे ना. कशा निशा तिला तिच्या करायला. नवऱ्याने सोडून नवऱ्याला त्यांना घरातून बाहेर काढे. तिच्या लेकरांची परत तिच्या डोळ्यातल्या धारा सांगत ती कळतं काय की आहे, काय नाही. आपल्याला. नवऱ्याने बाहेर नाही काढलं. तिच्या नवऱ्या सगळं केलं. तिच्या दिरांनी सासऱ्यांनी घराच्या बाहेर काढलं. हा पण तिच्या तिच्या नवऱ्याला कॅन्सर आहे. तिच्या डोळ्यातले अश्रू सांगत येत खरी न खोटी बाई लगेच कळती मला. नाही डोकी केस पिकलेत उन्हात नाही पिकलो मी. हा केस पेकले तरी बी काळ अरे पण ते आम्हाला काय माहिती काळ कुठं मला काय माहिती होतं ते कोण आहे न कोण ना, नाही. ना, असू द्या. मी
घरीच येणार होते. तू टेन्शन घेऊ नको. हे बघ इथून आधी. पुढे ना हे बघ इथून पुढे तुझ्या पुरी शिक्षणाची जिम्मेदारी आमच्याकडे आणि तिच्या नवऱ्याला काय खर्च येईल ते बघ मी देतो पैसे. नाही नको मला, त्यांनी- माझ्यामुळे जर असं नाही नाही काही- नाही नाही, नाही नाही, काय नाही काय नाही काय नाही तू मानून नको घेऊ तसं. आणि असं पण मला पण नणंद नाहीये. हे बघ आणि आम्हाला तुम्हाला मुलगी नाही. सांगितलं कोणी? हे रडू सांगितलं नको. अरे आम्हीच हे सांगितलं. काय हे दोघांनी सांगितलं आम्हाला. हीच बाई होती. अरे. अरे थांब थांब झालाय काय कोण आहे बाई? ती त्याची बहीण आहे. चल, माफ करा बरं का आता माफ आमचा करा. गैरसमज पोरगी रडायला लागली ढासा ढासा. झाला. ए बाई, नवऱ्याला कॅन्सर झालाय. 2 पोरी शिक्षणाच्या आता. चौकशी नाही केली. खरं आता मी तुझ्या चुकलो खोडी बरं. अशा असल्यामुळे आम्हाला ही 2 शब्द बोलावं लागले. पण थोडी असं- म्हणजे म्हणजे या असं चाष्टावरी बोलायची सवय ना त्या घालून याला. बोलतो ना ह्यो. याच्या संग चाष्टावरी बोलन त्याच संग चाष्टावरी असं बोलन. त्याला जरा त्याची वागणूक सुधारायला लावा. वागणूक काय रोग आला त्याला नोकरी पाणी करतोय आणि त्याला काय रोग बोलायचं ना आमच्याबरोबर 2 शब्द ह्यो बोललाच नाही म्हणला जा मी अहो, बरोबर. तिची परिस्थिती तिची परिस्थिती अशी वाईट आहे. त्याच्यामुळे ह्यो कुठं ना वाढला. तिथे तिची परिस्थिती अशी वाईट आहे. 2 पोरींची फी भरायची शाळेत पैसे नाही ते नवरा आज मरणाच्या स्टेपवर आहे म्हणून ती बिचारी नाही कुणी तिला कोणाचा आसरा म्हणून ते बिचारा भाव मानलाय त्याला पैसे नाही, मागे. पण आम्ही- बाकी याच्यात काय आम्ही सांग तेच सांगितलं भाऊ शाळेची पोरांची फी भरायची दवाखान्यात काय बोललो बाई आम्ही. नाही नाही मी आता कोण काय बाई? आम्ही मी आता ओळखत काय नाही. सांगितलंय मी आता काय सांगितलं तिला तुझ्या पोरा शिक्षणाची जिम्मेदारी सगळी तुम्ही दोघांनी उचलायची आणि तुझ्या नवऱ्याला लागणारे पैसे सगळे मी बरेच करतो. काम झालं पुन्हा. तू टेन्शन घेऊ नको. टेन्शन तू आता घरची आजपासून आहे ना लेकच आहेस. आजपासून तुला आई बाप आम्ही इथं. आम्ही. अजून काय तू अजिबात टेन्शन घेऊ नको. याच्यातून भ्यायचं काय जर कारण काही कमी पडलं कमी ना, तर पडलं तर आम्ही हे बघू. 2 भाऊ तुला परत उभा आहे. हा. नाही तुम्ही तुला दोघं ना अडचण आता नाही थांबा. तुम्ही तर थिटे मतदानाला मागायला या माझ्याकडे पुढच्या वेळेस. अरे भाऊ अरे, पण आता अरे पण सावरी त्यांच्याकडून चुकल्या काय मला गोष्टी. काय म्हणायचं तू 2 Sorry शब्द जरा- म्हणलं, पण मला- माफी मागतो ना. पण मला काय म्हणायचंय त्यांच्या ह्यानी का होईना पण आम्हाला तर त्यांच्या कळलं याने काय ना तिला आज आई बाप मिळाले भाऊजाई मिळाली भाऊ मिळाला हक्काची मिळाली ना. काही काय ना चांगल्या करता घडत वाईटा करता घडत नाही. अरे तुला असं चोरून चोरून तिला पैसे देण्यापेक्षा आम्हाला कळलंय ना आता आम्ही शाश्वत करू. आपण आपल्याकडे आहे ना सगळं. आणि आता तिला आयुष्यभर पुरू एवढं आहे आपल्याकडे लोड काय घ्यायची गरज आहे. बरं अजून एक गोष्ट अशी राहणार आता ही ज्या घरात राहते ते घर एकदम खोपदाडे म्हणजे एकदम ते तू एक काम कर तू एक काम कर आपली खाली हो इथं बंगल्या पैसे खोली तिला इथं शेजारची ही खोली देऊन टाक तेच माझ्या डोक्यात आणि तिचे पोरं इथं शाळेत घाल बस. अरे आतापर्यंत फक्त आणि भाऊ तिच्या आता नवऱ्याला आई पण बाप इथं आण भेटले. तिच्या नवऱ्याला पण इथं आण. मी डॉक्टर संग बोलतो उद्याच्याला ऑपरेशन उद्याची उद्या करून घेतो. वाढवाड नको असू आता द्या, असू द्या. आता बोलायचं नाही काहीच तो आता तो आमची म्हणून आता आम्ही आमच्या पद्धतीने सांभाळतो कशी सांभाळायची तशी. आणि तिचे पोरी ना तिथं नाही आता अगं उपकार काय आई चांगली वडील कडे म्हणते घाल. ना आता उपकारची भाषा नाही करायची. चला बरं झालं आई रे काय कुपन मोकर घे ना याच्याशी नाही तशी. नाही, नाही. ए, जा तुमचं आम्ही चुकलं नसतो नाही दिलाय ना, तुमच्यामुळं आम्हाला आधी कळलं तर. पुरी एकट्या घरी तिला नेऊन सोड पाठवून जा, जा. जा. पळ. मी जाते ना. नाही, 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 जाऊ जा दे. दे. सोडा, येऊ दे, येऊ दे. आणि आणि आजचे दिवस तिथं आधी उद्याच्याला आहे ना टेम्पो भरून सगळं भरून घेऊन ये आणि आपल्या घरी ठेवू. जा. ओके आणि तिला जरी वाटलं तिला जरी ती स्वाभिमानी आहे ती कोणाचं खाणार नाही. तिला जरी वाटलं तर आपली इथं जी काम करीन ना तिची रोजंदारी तिला देऊन टाकू आणि तिला लागणारे पैसे बी खर्चायला देऊ. हा, बस हा, हा. करू दे आपली इथं काय आणि तिला वाटलं 10-5 एकर तिला खायला दे. खाऊ दे तिला वाटेने खाऊ नाही तर कशी खाऊ तिला जसं करायचं तशी करू. ना, ना, उभ्या उभ्यानेच काय चहा पाजा नाही मग तिचा सोडायला चला लावा. तुम्हाला तुमच्याकडे चला, बघतो चला मी ना, जरशी. चल चहा इकडे 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 चला संजू शेठ तुमच्याकडे बघत जरशी तुम्ही वाटलं चल, चल, चहा करायला घेऊन जा, लोकांचं. चल. आता तू ना काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आता तू आमची लेकच आहेस. बरं आधी ऐक ना हा. आता तिला इथंच राहू दे. हा, नाही ऐक ऐक इथंच राहू दे. तू जा एक टेम्पो बघ तिच्या मिस्टरांना म्हणजे तुझ्या दाजीला त्या 2 पुरींना पसारा घेऊन इकडे ये. चालतं लगेच. तुम्ही काय खाल्लं पण नसन थोडस खावा तोपर्यंत तू ते शांत येतील बस. घेऊन. अहो नाही त्यांना ताप भरलाय तिथं पण. आम्ही जाऊ दवाखान्यात पण घेऊन जा. तुझा आणि भाऊ आहे ना तुझ्यासोबत तू का काळजी करतेस. हा, आजपासून आहे ना तुम्ही आमच्याच आहेत. आणि कसलीच काळजी होय, करायची. ऐका ना तिला लावू नका हा. तिचं चेहरा बेरा ती लय आम्ही अवस्था तेच बेकार आहे. सांगितले. तू ये ना जा काय पैसे खर्च व्हायचे ते होऊन दे त्याला दवाखान्यात नाही यांना इथं आणून सोड दोन्ही माहिले की आणि जर डॉक्टर म्हणले ऍडमिट करायचं तर मग तिला घेऊन जा आणि पुरी आपली इथं राहू दे. ठीक आहे चालेल. हा जा. आणि पैसे काय लागत ती घरातून घेऊन जा. मालकीन हाय इथं पर ती देना 500 ते 2 जण थांबले तर राहू लय डोक्याची बंडाई करून राहिली. बरं घरात आहेत पैसे आता काय त्यांना कुठे? पाजू दे बाबा नाही तर मला इथं नको ना साड्या गावात बाबा तुझ्या पोराने असं कुमांड केलं म्हणून ते लय येड्याची झाकी कामांना. घे जरा. तायडे चिटेन द्या कुटेन त्यांना ते फक्त पैसे. 90 वरचेच ते माणसं. बरं जाऊ दे तू सांगितलेलं काम कर तेवढं. ते तर पुरीचं तिचं नको कांठ जा बरं, तू जा लवकर. कामाला. घे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा, जा. पुरी इथं ठेव आणि ती दोघांना या तुझ्या दवाखान्यात अशा घेऊन. बोलण्यामुळे ना लोक दारात येतात बघ असं तुझं काही चेष्टेवारी बोलणं. बोलतो मी तिला हा. पण चेष्टेवारी बोलतो हा, माहिती जा का? जा लवकर जा टाइमपास करू नको जा बरं. अरे तुझं तर आहे ना तू थांब आता ग तुला आहे ना आज तर वहिनीला तिला- नको ना काय म्हणून. नाही नाही तिला बरं चल मी तिकडचं मीच बघतो. जा लवकर. मला आले मोठे बघणार आहे तिला तर आता माझ्या पुढे तोंड उघडतं का. जा दे ग माझा मुलगा बघ किती गुणी आहे. उगाच त्याचं काही पण सांगितलंय लोकांनी. नाही पण वहिनी, इथून पुढे माझ्यामुळे तुमच्यात वाद नका होऊन देऊ. अगं हाय का
जर वाद होणार असते तर आम्ही तुम्हाला इथे ठेवलंच नसतं. आणि महत्वाचं ते की आम्हाला आता मला माझी एक मदत मिळाली. अगं नंतर मिळालीच पण माझी सून लय गुणाची बर का. नाही दादा लईच भारी आहे बघा. त्याला खरंच माणसाची जाणीव आहे. त्याचा स्वभाव आहे थोडासा खोडकर, पण मी आहे म्हणून ठीक आहे. दुसरी जर एखादी बाई त्याला अशी भेटली, तिची जर मदत करत असेल तर तुम्ही संशय नका घेऊ. खरंच तो लय माणुसकीचा आहे. नाही मला माहिती तुमचे संस्कार आहेत आई त्याच्यावरती. आज मला माझा परिवार भेटलाय बघा. लय खुश आहे मी. आणि आहे का कधी रडायचं नाही समजायचं नाही. हं? आता फक्त हसायचं. चला याला कावाचे 1 क्वार्टर मागितली राव, याला ही बायकोच्या ताब्यातले काय ताब्यातलं 3 तास झालंय तिकडे गेलंय 500 आण. पैसे दिले तर माघारी नाही येणारच नाही. हायले ही चिंध्या जोराची राव ही. आणि आपल्याला तर लेखच किती मधीच बघा ही वजन तिथं बायकोला हात बते काय दिबा करीत असं बाकीचं काय आहे, आपल्याला आहे ना माणसं दार्जिन अय, मुळात अरे चला बरं पटकेस. लगन बायकून पैसे दिले का अरे बाबा बायाच्या हातात कारभार आहे मावा. 500 आणले बाबा काय करू. तरी आम्हाला नाही वाटलं नाही होतं तू सांगू काय होतं माझ्याकडे ना, म्हणजे तसं माय बाया पैसे द्यायचे बा. पैसे मी काय करतो माहितीये का, हा. हे आपल्याला लय नाद आहे संजू शेठ. पैसे आपल्याकडे पुरत नाही तुला सांगतो. खिशात असलं ना बसा बसा आणि बस नसल्यावर जातो असून बस. त्यापेक्षा ना बायाकडे देईल तिला समाधान वाटतं. म्हणजे म्हणायचं खुडून खुडून काय चाललंय. नवरा देतो घेतो ह्या गोष्टी समाधान वाटतं, मग टेन्शन नाही राहत. बरोबर आहे बरोबर आहे. आणि चालू चलन चलत ना मग. हा मग चालू चालू मध्ये मोड करायची हा आपलं त्याच्यामुळे चला कुठे जायचं पण. पुढं देताना बायकोकडे आहे ना 1000 द्यायचे बरं का. 3000 असलं 1000 द्यायचे, 200 मागायचे, पण खिशातले 2000 तिला काय माहिती. इकडं आहे तर म्हणून. बरं मी काय म्हणतो ऐका ना, कुठे जायचं ते याच्याकडे संगीकडे जायचं का राधीकडे जायचं. राधे नको, संगी नको, अरे मग आता- पार्सल घ्या, माळ आवसाला. फारस नाही संगीकडे जाऊ ना. संगीत तुला माहितीये का, मला ते संगीत चेहरा पाहिला ना तरी मला कोटर चढत हा असला माल आहे. आता आमचा बातगा झाला आता काय त्याची. नाही 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 काय मग पैसे 10 रुपयाचे ना आपल्या अंगावर काटाचे तो. तुला येडं आहे. कळलं का नाही काही जरा अरे अरे पण अरे सांगू का मला तुझं तुला मी आपल्याला काय एक आहे पैसे माझ्या तिथं याला मनात. नानाला नेलं ना 2 होणार तिथं जाऊ संगीत तिथं जाऊ ए, अर्ध. ए, ऐकलं तिथे- का? तिथे नाही ऐक ना. उचकलं म्हणजे बरं संगीतची जागा. ए, नाही, अरे उचकी पण तुम्ही तू- ऐका ना मी काय म्हणतो ती. सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात. लागला हालायला का? लव करावा वाटतंय रे आज म्हातारपणात. चला संगीकडे करू जाऊ. द्या नाही करू तर द्या नाही यांचं तर लव मारू. होऊन द्या आपलं आणि तुम्ही हा. दोघं मापात प्या मी जास्त आता सांगू पितो काय याला संगीकडे चालले. हा. अरे दारूवाल्या संगीकडे चालू 500 घेऊन तिचं मार. आहे ना तुमच्याकडे ह्या अपेक्षा नव्हती राव. अरे संग दारूवाला तुला माहित नाही का ए, संगीत? ना ना लांब राहा, लांब राहा. अहो, हे पोर कुठून फायदा केलाय तुम्ही नाही, जिथे नाही, नाही काय तिथे डोक्यात गप्पा म्हणताय काय तू बाई? केलं नाही. अरे आता भाऊ इथं काय मेन विषय एक डोक्यात मिनिट करायची? आपली हॉटेल कोणाची संगीताबाईचं. हा. मग 10 रुपयाला कुठे जाणार. संगीताबाईकडे आणि पहिला असं म्हणा की बघ आता लागला का गैरसमज. तो गैरसमज आम्ही काढा, तू आमचा गैरसमज करायला लागला. इथं म्हणजे आला घरी का जाऊन सांग काय? म्हणजे आम्हाला बुटाडाने मार पडलं लगेच. प्रॉब्लेम आपलेच नाहीत. हे थिटेन कुठे एकत्र आले ना की काहीतरी घोळणे निर्माण 200 होतो. तुला मी नाही. वाचवला ना का? आम्ही एकत्र आलो ना वाट लावल्याशिवाय सोडित नाही तुला वाचवला का नाही आता या म्हणजे प्रकारात? वाटला रे वाटला तिथे- लावल्याशिवाय बरं, तू आहे ना? सोडित नाही बटन दाबायला आम्ही 200 रुपये. म्हणजे आता दोनशे. मस्त बरं, मिटवलं. तुझा मी बघतो यांच्याकडे. मला ते टेम्पो बघायचंय तुमच्या कुठे नाही लागत बसून. आणि मग कशाला आलता इथं चाललो होतो वाटेत 100 तरी तीन मग आता कपडे फोन पे बदलले मार, ना? फोन पे मार कमी पडत. पोटाची लेस बांधली. ए फोन पे मार कमी पडत. फोन कर तुला हा, संगीताबाईला. ठीक आहे चालेल. फोन फोन मी फोन पे मार. पाठवतो. अरे होऊन दे खर्च. तो आईनी तो फार वायताक दिलाय मला त्या आईला. 1 मिनिट ऐक ना हा, एक संजू. मिनिट थांबा, थांब मग. काय चाललंय. काय म्हणतात काय नाही दोघांचं काय चाललंय का जा तुझा ते तेवढं patient बघ. फोन पे करायला सांगितलं त्या आईला फोन पे पोराकडे पगार बर का संजू. हा, हा. आईकडे सगळे पैसे येतात ऊसाचे पिसाचे. मी असंच मोकळा राहिलो ना राव. पोरगं तसं खर्च काय बरं का, पण चांगल्या बरं, कामाला चला संगूबाई हॉटेल पण चला हा, चल चला 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 आणि तुम्ही दोघं मापातच प्या चला 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 पटक्यास. कना कना चला परत संपली तर होईन उद्योग पायीवर आता तर लांब जायचं.